कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। चला 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 आबासाहेब आले, सुरुवात करा. मालक आलं का आम्ही कुठं जाणार हा? काय करू आम्ही सांगा ना. ए तुमच्या आडे अडचणी मला नाही सांगायच्या, ते तुमचं तुम्ही बघा. चला निघा इथनं. मालक दया करा आमच्यावर. काय करणार आम्ही मला सांगा मालक. मालक, अहो तुम्ही आमचं घर शेती समजच हिरावून घेतले. आता मी माझ्या नवऱ्याला आणि दिराला घेऊन कुठं जाऊ? ए कुठं पण जा, तिकडे जाऊन तडपडायचं, तो माझा प्रश्न नाही. जोपर्यंत तुम्ही माझे पैसे कर्जाने घेतलेले परत देत नाही, तोपर्यंत तुमचं घर आणि तुमची जमीन मी परत देणार नाही. विषय क्लोज. मालक मालक असं करू नये बघा. मालक पाया पडते मी तुमच्या. हे असं करू नका तुम्ही. मारून दे. बाई माणसावर हात उचलतोस, लाज नाही वाटत तुला? गाडीतून फिरतोस म्हणल्यावर तुला काय वाटतं? तू देव झालास? तुमचा काय संबंध? तुम्ही का मारताय मला? ते माझे नोकर आहेत, मी यांच्याशी कसाही वागेन. यांनी माझ्याकडनं कर्ज घेतलं होतं, त्यांनी पैसे माघारी दिले नाहीत, म्हणून मी यांना कामावून काढून टाकलं. आता मी पण बघतो कोण कामावर ठेवतं यांना. जोपर्यंत माझे पैसे मला माघारी मिळणार नाही, तोपर्यंत यांची शेत जमीन माझ्याकडे राहील. तुझ्या बायकोवर हात उचलतोय आणि तू नुसता उभा आहेस. लाज नाही वाटत तुला? साहेब काय करणार साहेब? बहिणीच्या लग्नासाठी कर्ज घेतलं होतं यांच्याकडनं. फेडता येईना, हाताला काम नाही. जाऊ द्या, आम्हा गरिबांना असा अपमान सहन करायची सवयच आहे, साहेब. साहेब बरं झालं येळेवर येऊन तुम्ही आम्हाला वाचवलं. लई उपकार झाले बघा तुमचे. आमच्या मालकांनी आम्हाला कामावरनं काढून टाकलं. कधी कधी असं वाटतं या गरिबी जगण्यापेक्षा ना मेलेलंच बरं. तुला काय वाटलं? तू यांना कामावरून काढून टाकलं तर यांना कोणी कामावर ठेवणार नाही? मी ठेवून घेईन. निघेतून. तुझ्या श्रीमंतीचा माज इथे दाखवायचा नाही. निघ. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.